नमस्कार मित्रांनो, हिस्ट्री एज्युकेशन मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। प्रियजनो, आज आम्ही आपल्यासाठी एक सुंदर अशी कथा घेऊन आलेलो आहोत। कथा ही शीर्षक आहे आषाढ कार्तिकी एकादशी। तर चला कहाणीला सुरुवात करूया। आषाढी कार्तिक एकादशी। हिंदू धर्मात एकादशी हा दिवस फार पवित्र मानतात। एकादशी म्हणजे 11वा दिवस। हा दिवस भगवान विष्णू यांचा पूजेचा असतो। त्या दिवशी उपास, सदाचार, नामस्मरण असे व्रत केल्याने पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे। हिंदू कालगणनेत चंद्राच्या कलगणानुसार दिवस मोजतात। म्हणजे चंद्र कालगणाने वाढत जाऊन पौर्णिमेपर्यंतचे 15 दिवस आणि मग कमी होत अमावस्यापर्यंतचे 15 दिवस। त्यामुळे एका महिन्यात 2 एकादशी आणि वर्षभरात 24 एकादशी येतात। या सर्व एकादशांची वेगवेगळी नावे आहेत आणि त्यांच्याशी निगडीत कथा आहेत। एकादशीचे व्रत त्या दिवसभर करायचे असते आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला 12वा दिवस सोडायचे असते। सर्व एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे महत्त्व वेगळेच आहे। हिंदूंच्या मान्यतेनुसार मनुष्याची कालगणना दिनचर्या वेगळीच असते आणि देवाची कालगणना आणि दिनचर्या वेगळी। त्यानुसार देव आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हे 4 महिने झोपायला जातात। त्याच्यासाठी तो एवढा मोठा कालखंड नसतो। या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास म्हणतात। या काळात देव झोपलेले असल्यामुळे आपले संरक्षण व्हावे या उद्देशाने व्रत, वैकल्य, उपास, तपास, सिद्ध कर्म जास्त करण्याची पद्धत पडली। आषाढ महिन्यातल्या एकादशीला देव झोपतात म्हणून तिला शयनी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात। कार्तिक महिन्याच्या एकादशीला ते उठतात म्हणून प्रबोधिनी एकादशी म्हणतात। महाराष्ट्रात या दोन्ही एकादशीचं अजून वेगळं महत्त्व आहे। ते वारकरी संप्रदायामुळे वारकरी संप्रदाय भगवंत संप्रदाय, भक्ती संप्रदाय, वैष्णव धर्मीय अशा वेगवेगळ्या नावाने ते ओळखले जातात। वर सांगितल्याप्रमाणे एकादशी हा विष्णूचा महत्त्वाचा दिवस आहे। पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणी हे विष्णू आणि लक्ष्मीचंच रूप आहे। महाराष्ट्रातल्या सर्व भक्तांसाठी हे परम आदराचं आणि श्रद्धेचं स्थळ आहे। अनेक शतकापूर्वी हिंदू समाज मरगळलेल्या अवस्थेतला आला होता। अनेक अनिष्ट परंपरा, रूढी यात अडकलेला होता। देवाधर्मांची कुठलीही गोष्ट ही पंडितांच्या नियमामध्ये कैद झाली होती। वेदशास्त्रांचे अध्ययन फक्त त्यांनाच करण्याची अनुमती असल्यामुळे ते म्हणतील तसे धर्मांचे निर्णय होत असत। बाकी मंडळींना या बाबतीत ज्ञान नसे। ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेल्या संतांच्या साखळीचे ही चाकोरी मोडली। संस्कृती लोकांच्या नित्य भाषेत ज्ञानेश्वरी, ओव्या, अभंग, बारुडे, भजने असे आध्यात्मिक साहित्य रचले। लोकांनी सोप्या भाषेत अध्यात्म सांगितले। लोकांनी कर्मकांच्या फार आहारी जाऊ नये म्हणून अगदी सोपा मार्ग सांगितला। देवावर श्रद्धा ठेवणे, नियमित भक्ती करणे, देवाचे नाव घेत राहणे आणि त्यांच्या आठवण ठेवत सदैव चांगले वागणे इतका तो सोपा मार्ग होता। या सर्व संतांनी आणि त्यांच्या अनुयायांनी पंढरपुरातल्या विठ्ठलावर फार श्रद्धा होती, अत्यंत प्रेम होते। हा विठ्ठल या भक्तींच्या हाकेला धावून जायचा, त्यांच्या इच्छा पूर्ण करायचा, त्यांना संकटातून सोडवायचा, सदैव सोबत करायला त्याने आपल्या भक्तांना कुठल्याही जाती भेदांचे अंतर दिले नाही। या विठ्ठलांची भेद होत राहावी म्हणून वारीची पद्धत पडली। वारी म्हणजे वारंवार विठ्ठला भेटायला जाणे। आषाढी आणि कार्तिक एकादशी हे दोन्ही दिवस फार पवित्र असल्यामुळे या दिवशी पंढरपुरात पोहोचावे या हिशोबाने लोक यात्रेला करायला लागले। पंढरपूर भक्तांचा, संतांचा मेळा भरायला लागला। संतांची पादुका असलेली पालखी वारीत नेण्याची प्रथा संत तुकारामांच्या वंशांनी सुरू केली। आता संत तुकारामांची देहूमधून, संत ज्ञानेश्वर आळंदीतून, संत निर्जनाथची त्र्यंबकेश्वरातून, संत एकनाथची पैठणहून, गजानन महाराजांची शेगावहून अशा अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात।
आपल्याला ठिकाणहून पंढरपुरात पायी पोचायला जो वेळ लागतो तेवढे दिवस आधी या दिंड्या प्रस्थान करतात। रोज थोडे अंतर चालून एका ठिकाणी मुक्काम करतात। आता अनेक वर्षापासून हा क्रम चालत असल्यामुळे पालख्यांचा मार्ग मुक्काम सर्व स्थळे काही ठरलेले असते। तुकाराम आणि ज्ञानेश्वराची दिंडी पुण्यात जवळून निघत असल्यामुळे त्यांची वाटेत 2-3 भेट होते। लाखो लोक दरवर्षी या वारीत सहभागी होतात। फार उत्साहाने वातावरण असते। संतांच्या पादुका एका फार सुंदर सजवलेल्या पालखीत ठेवलेल्या असतात। त्या पालखीच्या पुढे आणि मागे ठरलेल्या क्रमाने वेगवेगळ्या गावाच्या दिंड्या असतात। पूर्ण दिवस लोक वेगवेगळ्या भजना म्हणत विठ्ठल रुक्मिणी वेगवेगळे संत यांच्या नावाचा जय घोष करत मार्गक्रमण करतात। दिंडी काही ठिकाणी रिंगणे होतात। दिंडीमध्ये एक माऊलीचा घोडा असतो, त्यावर माऊली अद्वितीय रूपाने स्वार असतात असे मानतात की आणि दुसऱ्या सेवकांचा घोडा आहे। घोडे ठरलेल्या ठिकाणी वेगाने डोळ्यात रिंगण घालतात आणि लोक त्यांचे पावले पडेल तिथली माती घेऊन डोक्याला लावण्यासाठी जपवतात। घोडे गेले की सगळे वारकरी त्यांच्या मार्गावर नाचत नाचत भगवे झेंडे उंचवत रिंगण घालत आनंदाला उधाण येत। या ठिकाणी वारकऱ्यांची ऊर्जा काही वेगळीच असते। दिंडीत बहुतेकाकडे ताळ असतो, काही जण मृदुग घेऊन चालतात, काही स्त्रिया तुळस आपल्या डोक्यावर घेऊन चालत, काही जणी पाण्याचा कळस घेऊन जातात। वाटेत वारकऱ्यांना तहान लागली तर पाणी मिळावे या सेवा भावनेने त्या असे करतात। गावोगावी अनेक लोक श्रद्धेने वारकऱ्यांची खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था करतात। सर्व वारीत जाणे शक्य नव्हते, त्यामुळे विठ्ठला भेटायला निघाले वारकऱ्यांना सर्वजण सामान्यांनी भागवतात। वारी जाऊन गावात परत आलेल्या लोकांना नमस्कार करतात। ते विठ्ठलाला भेटून आलेल्या माणसाला नमस्कार केला तर विठ्ठलाच पोचेल अशा भक्ती भावनाने वारीमध्ये सर्व वारकरीचे एक समान असतात। कोणी श्रेष्ठ अनिष्ठ उंच नीच नसतो, सर्व बंधू संभाव ही संतांची शिकवण आहे। ज्ञानेश्वरांची लोक त्यांच्या सर्व विश्वप्रतीच्या उचलतेमुळे माऊली म्हणायचे असे वारीत सर्व एकमेकांना अगदी लहानांना सुद्धा आदराने माऊलीच म्हणूनच हाक मारतात। एकमेकांमध्ये पांडुरंग बघून एकमेकांना नमस्कार करतात। आपापल्या गावातून या दिंड्या निघाल्या ही संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठलमय होऊन जातो। महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून दिंड्या निघतात, लोक वारीत सहभागी होतात। इतक्या मोठ्या संख्येने आणि स्वयंप्रेरणाने दीर्घकाळापासून चालू असलेल्या या सोहळ्याची विश्वविक्रमण नोंद झालेली आहे। वारी सतत भजन हरिपाठ चालू इत्यादी असते। दिवसभर देवाचे नाव घेतले जाते। पहाटे काकड्या आरतीने दिवस सुरू होतो आणि संध्याकाळ मुक्कामाच्या ठिकाणी पोचले की तेथे देवाची आरती आणि कीर्तनाने शेवट होतो। यातूनच एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा तयार होते, ती आपल्याला अनेक दिवस मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान गोष्टी कथा कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।